शीळ, रोहिदास अलिमकर आणि जुगनू माळी यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल एनर्जी ड्रिंक्स इथे प्रोव्हाइड केली गेलेली आहे. स्वर्गीय निलेश आंबेकर यांच्या स्मरणार्थ, स्वर्गीय पंकज अलिमकर यांच्या स्मरणार्थ जितू अलिमकर आणि नवनाथ अलिमकर यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्वर्गीय जनाबाई दातिलकर यांच्या स्मरणार्थ रमेश दातिलकर यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी कूलर व ट्रॉफी आम्हाला प्राप्त झाली आहे. आणि त्याचबरोबर वैभव अलिमकर युवा सेना यांच्या माध्यमातून स्वर्गीय पंकज अलिमकर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेसाठी बॉल प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. श्रीफळ अर्पण केला गेलाय. त्याचबरोबर अशोकजी काटे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशोकजी काटे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलाय. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. तथा संपूर्ण शीळ ग्रामस्थ यांचं योगदान या स्पर्धेसाठी खूप आहे. त्यामध्ये अन्नक अलिमकर समाजसेवक शीळ, बळीराम अलिमकर, राकेश शिंदे समाजसेवक दिवा, स्वर्गीय खडेश्वर महाराज, विनय पटेल, सिद्ध गणेश डे, निलेश अलिमकर समाजसेवक शीळ, संतोष भोईर पोलीस पाटील शीळ, चंद्रकांत अलिमकर विभाग प्रमुख शीळ देसाई, दिनेश पाटील खार्डी, विशाल भगत दिवा या सर्वांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. तर थोड्याच वेळात या स्पर्धेला इथे सुरुवात होईल. GTCच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. त्यांचे सर्व कॅमेरामॅन, टेक्निशियन्स सर्व काही सज्ज झालंय. आणि त्याचबरोबर खेळाडू आपण लाईन अप करून घ्या. दोन्ही टीम आगासन आणि हेदुटणे. आगासन आणि हेदुटणे दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला लाईन अप करायचे आहे. आगासन आणि हेदुटणे. लाईन अप करा दोन्ही टीमचे कॅप्टन. आगासन आणि हेदुटणे. टॉस तिथे केला जाईल. आमचे मान्यवर तिथे येत आहेत. यष्ट्यांचं पूजन होईल आणि त्यानंतर लगेचच सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. तर डीजे आपण राष्ट्रगीत घेऊन तयार राहायचं, कारण टॉस झाल्यानंतर लगेचच तिथे राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात करणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण आपले जे दोन बंधू आहेत ते आज या जगामध्ये नाही आहेत आणि त्यांना आपण श्रद्धांजली अर्पित करणार आहोत. त्यामध्ये स्वर्गीय पंकज अलिमकर आणि स्वर्गीय निलेश आंबेकर यांना आपण श्रद्धांजली अर्पित केल्यानंतर या मॅचला, या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. तर सुस्वागतम सर्वच प्रेक्षकांचं, खेळाडूंचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. गावदेवी क्रिकेट क्लब शीळ ब आयोजित ही स्पर्धा आपल्यासमोर आणि पहिली मॅच आपल्यासमोर थोड्याच वेळात चालू होते. आगासन आणि हेदुटणे. आवाज कमी झाला रे परत दादा. जयेश दादा, जयेश शंभूदा थोडासा आवाज दे ना. आवाज कमी झाला बरं थोडासा. चला, आगासन आणि हेदुटणे दोन टीमचे कॅप्टन आणि सर्व खेळाडू लाईन अप करून घ्या लवकरात लवकर. हेदुटणे टीम आणि आगासन टीम. चला, हेदुटणे संघ संपूर्णपणे लाईन अप करून तिथे उपस्थित आहेत. आगासन संघ लवकरात लवकर आपण लाईन अप करून घ्या. अशोक काटे आणि त्याचबरोबर रतन काटे, नंदा अलिमकर या स्पर्धेला उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहेत. या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. गावदेवी क्रिकेट क्लबच्या वतीने शीळ ब आयोजित SB चषक सुमित दादा भोईर यांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन ते करण्यात आलंय. युवा अधिकारी आहेत कळवा मुंब्रा विधानसभा आणि काही क्षणातच त्यांचं देखील आगमन होईल शुभ आशीर्वाद देण्यासाठी या स्पर्धेला. त्याचबरोबर सुभाषजी भोईर आमदार कल्याण ग्रामीण हे देखील या 2 दिवसांमध्ये आपली उपस्थिती दाखवतील. मला वाटते बक्षीस वितरण प्रसंगी ते इथे उपस्थित होतील. गावदेवी क्रिकेट संघाच्या माध्यमातून अतिशय चांगलं असं आयोजन. 50,000 रुपये प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं आणि त्याचबरोबर
द्वितीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये 30,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. मालिकावीरासाठी कूलर ठेवण्यात आलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी भव्य असे चषक ठेवण्यात आलेले आहेत. आणि या स्पर्धेला थोड्याच वेळात सुरुवात होते. नामदेव बेडेकर आगासन यांचं देखील इथे आगमन झालंय. सुस्वागतम नामदेवजी बेडेकर साहेब, आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतो, कारण आगासन टीमच्या बरोबर सातत्याने तुम्ही असता, तर तुमचं देखील आम्ही स्वागत करतो. बेस्ट ऑफ लक, दोन्ही टीमला शुभेच्छा आम्ही देतो. आणि तिथे यष्ट्यांचं पूजन झाल्यानंतर लगेचच टॉस केला जाईल आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर आपण भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत पंकज अलिमकर आणि तथा स्वर्गीय निलेश आंबेकर यांना. क्रिकेटची देवता यष्ट्यांचं पूजन इथे केलं जात आहे. या स्पर्धेप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवर, त्यामध्ये अशोकजी काटे, रतन काटे आपल्याला पाहायला मिळतात. नंदा अलिमकर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ हस्ते आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलं. आणि त्यांच्याच बरोबर आमच्या शेळ गावातील अन्य मान्यवर, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर, त्याचबरोबर आगासनवरून आलेले आमचे मान्यवर, सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो. सुस्वागतम. तरी आवाज कमी जातोय. वरचा जो आहे ना, वरचा एक मॉनिटर थोडासा इकडे फिरव ना, म्हणजे आम्हाला फीडबॅक भेटेल, मग आम्ही ओरडणार नाही. तर थोड्याच वेळात या सामन्याला आपण इथे सुरुवात करणार आहोत. दोन्ही संघ इथे सज्ज झालेले आहेत. टीम आगासन आणि हेदुडने यष्ट्यांचं पूजन होते आमच्या सर्वच मान्यवरांच्या माध्यमातून. हॅलो हॅलो. तर शुभ कार्याला इथे सुरुवात होते. गणरायाला साखळा घालू, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मांगल्ये मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करून जाऊया आजच्या पहिल्या सामन्याकडे. आगासन आणि हेदुडने या टीमच्या दरम्यान. तत्पूर्वी दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला खेळपट्टीच्या मधोमध थांबायचे आहे. तिथेच आमचे मान्यवर येतील आणि टॉस केला जाईल दोन टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान, आगासन आणि हेदुडने. त्यानंतर आमच्या डीजेच्या माध्यमातून राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीतानंतर आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करणार आहोत स्वर्गीय पंकज अलिमकर तथा स्वर्गीय निलेश आंबेकर यांना. बस दादा, आता परफेक्ट आहे. नाही ना, हा परफेक्ट आहे आता. नहीं, वो कम है, इसलिए तो नहीं लिया. तर टॉस तिथे केला जातोय. तर राष्ट्रगीत आपण इथे घेणार आहोत. जे खेळाडू खुर्च्यांवर बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. राष्ट्राचा सन्मान हा सर्वाधिक मोठा सन्मान आणि आपलं ते आद्य कर्तव्य आहे. त्याच्या सन्मानासाठी आपण स्तब्ध उभं राहा. जे प्रेक्षक अजूनही खुर्च्यावर बसलेले असतील त्यांना देखील विनंती, आपण आपल्या जागेवर उभं राहायचंय. एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू अजूनही खुर्चीवर बसलेला आहे, त्यांना देखील विनंती आहे, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील थोडंसं राष्ट्राच्या सन्मानासाठी उभं राहा. जे मोबाईलवर बोलतात तेच. एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू कर.
यानंतर स्वर्गीय पंकज अलिमकर आणि स्वर्गीय निलेश आंबेकर यांना आपण श्रद्धांजली देणार आहोत. जिथे आहात आपण, जशा स्थितीमध्ये सध्या राष्ट्रगीतासाठी आपण उपस्थित होतात तशा स्थितीमध्ये आपल्याला राहायचंय. भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पित करतोय स्वर्गीय पंकज अलिमकर तथा स्वर्गीय निलेश आंबेकर, जे मित्र आज आपल्यात नाही आहेत. एक साथ सावधान. ओम शांती शांती. यानंतर टॉस केला जाईल दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान. त्यामध्ये आगासन आणि हेदुडणे हे दोन टीमचे कॅप्टन. पाच षटकांचा पहिला सामना असेल याची नोंद घ्या दोन्ही टीमचे कॅप्टन. नंदा अलिमकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय या मॅचचा. पाहूया टॉस कोणाच्या दिशेने लागतोय. टॉस इथे होतोय आणि टॉस जिंकलाय इथे हेदुटणे या टीमने. जो काही निर्णय हेदुटणे संघ लवकरात लवकर घ्या. आणि आगासन संघ आणि हेदुटणे संघ आपला एक राखीव खेळाडू 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बॉल टाकण्याच्या अगोदर आपल्याला इथे अपेक्षित असेल. थोड्याच वेळात आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. SB चषक 2018-19, कारण आज या वर्षातला शेवटचा दिवस आणि उद्या मात्र नवीन वर्षाला म्हणजेच इंग्रजी नवीन वर्षाला आपण सुरुवात करणार आहोत. तर गावदेवी संघाच्या माध्यमातून शीळ ब टीमच्या माध्यमातून अतिशय चांगलं असं दैदिप्यमान आयोजन. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. आज 8 संघ मैदानामध्ये खेळतील. त्यामध्ये पहिली मॅच आगासन आणि हेदुटणे, दुसरी मॅच वाडेकर आणि नेवाळी, तिसरी मॅच वडकेपाडा विरुद्ध खार्डी ब, चौथी मॅच होईल शीळ अ विरुद्ध पडले ब या टीमच्या दरम्यान. तर बेस्ट ऑफ लक सगळ्या टीमला आम्ही शुभेच्छा देतो. आणि पहिल्या मॅचकडे जात असताना हेदुटणे संघाने ते टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर हेदुटणे संघ आपला निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा असेल. तर तुम्हाला देखील शुभेच्छा. आगासन संघ आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. आणि तुर्तास मी थांबतो, परंतु तुम्ही थांबू नका. पाहत राहा गावदेवी क्रिकेट क्लब आयोजित SB चषक 2018. आणि DJ कडे आपण जात असताना अजयला विनंती करू, महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणरायाचं एक गाणं घेऊन शुभ कार्याला आपण सुरुवात करणार आहोत. आणि जसं पहिलं सत्र चालू होईल आपण ऐकूया. या पहिल्या सत्रामध्ये आमच्याबरोबर बाबूशाह जुडलेले आहेत. हिंदीतून शेरो शायरीची अदाकारी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर बेस्ट ऑफ लक बाबूशाह, तुम्हाला देखील शुभेच्छा. आणि ऐकूया पहिल्या सत्रामध्ये बाबूशाह यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो. ज्या रिक्षा पार्किंग केल्या गेलेल्या आहेत मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान, तिथे काही पाहुणे देखील आहेत आगासन संघाच्या माध्यमातून. त्या रिक्षा आपल्याला तिथून काढायच्या आहेत, कारण त्याचं रिफ्लेक्शन जे या साईडून बॅटिंग होईल त्यावेळेला तिथे होईल. त्यामुळे ज्या रिक्षा आहेत, चालक मालक सगळ्यांना विनंती आहे, प्लीज त्या रिक्षा काढा तुम्ही आणि मागे लावा. हॅलो.
हेलो हेलो। तो सबसे पहले आए हुए तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत। हाँ हेलो। तो सबसे पहले तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत और उसके साथ साथ गाउदबी क्रिकेट संघ सील बी जिनके माध्यम से हम देख सकते हैं एसबी चषक 2018-19 और मुख्य आयोजनकर्ताओं की बात करेंगे तो बिल्कुल महेश काठी जी और उनके साथ साथ महेश अलीमकर जी और पूरी ग्रामस्थ मंडल से सील और काफ़ी मान्यवर यहाँ पर मौजूद है। तो बात करेंगे यहाँ पर आज के दिन पहले दिन इस टूर्नामेंट की और यहाँ पर स्वर्गीय पंकज आलिमकर नीलेश अंबेकर जिनके यहाँ पर श्रद्धांजलि दी गई और इस टूर्नामेंट में हम देख सकते हैं काफ़ी मान्यवर जिनके काफ़ी योगदान सपोर्ट इस टूर्नामेंट के लिए। और पहली मुकाबला यहाँ पर दोस्तों आगसन बनाम एडुटनी के बीच में मुकाबला खेला जा रहा है। तो हम देख सकते हैं बिल्कुल कॉमेंटेटर डिपार्टमेंट के ऊपर कुणाल दाते सर 5वां दिन इस मैदान के ऊपर, क्योंकि जो पिछला टूर्नामेंट इस मैदान के अंदर समाप्त हुआ वहाँ पर 4 दिन और उसके साथ साथ आज इस टूर्नामेंट में पहले दिन जुड़ते हुए और उनका भी तहे दिल से शुक्रिया। और उनके साथ साथ यहाँ पर हमारे 2 स्कोरर हम देख सकते हैं ऋतिक काटे और तेजस वास्कर। तो गेंदबाजी के लिए तैयार, पहली ओवर और देखिए बड़ी अच्छी गेंद टप्पा खाने के बाद हल्के से अंदर की तरफ निकला। नई गेंद है, अगर गेंदबाज के अंदर काबिलियत हो तो अंदर बाहर करने की तो फिर स्विंग से बल्लेबाज को बीट कर सकते हैं। हम देख सकते हैं जीटीसी लाइव जलपेश भुईर सूरज उनकी पूरी टीम अच्छी मेहनत। और देखिए यहाँ पर छोटा गेंद था और लेग स्टंप को छोड़ता हुआ बल्लेबाज को मौका मिला पर डिप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर जाता हुआ 6 रन। आज सकाळी जे माराला 5 गाडी आला घंटा वाजली आगमनाला आई अम्मा तुलाने वाला आज सकाळी जे माराला 5 गाडी आला चारी बाजूला डोंगर एकटा प्यार धन्यवाद डीजे मास्टर कुणाल सर। बात करेंगे अगर आपके पास गति नहीं है फिर आप गेंद की लाइन छोटा रखते हो तो फिर दिक्कत बनेगी। जैसे यहाँ पर 6 रन देखने को मिला, हम अभी भी देखते हैं भुवनेश्वर कुमार जो हिंदुस्तान टीम में प्ले 11 पर हमेशा देखने को मिलते हैं। वनडे मुकाबले की बात करेंगे बिल्कुल इसी तरह की फ्लाइट करनी होगी क्योंकि उनके पास गति नहीं लेकिन लेंथ को आगे रखनी होगी। अगर हल्की सी भी आपके अंदर ताकत है वो गेंद अंदर बाहर करने की फिर मुश्किल होगी बल्लेबाज के लिए। अगर लेन आप छोटा रखोगे तो फिर दिक्कत बनेगी। क्रिकेट की भाषा में जैसे आप बैल मुझे मार फिर वो गेंद आउट ऑफ मार्क 6 चौका देखने को मिल सकता है। और ये टेनिस गेंद हमेशा उछल भरा गेंद माना जाता है और जिससे बल्लेबाज को ज़्यादा दिक्कत नहीं होगी। और देखिए अच्छी गेंद बाहरी हिस्सा यहाँ पर शॉर्ट पॉइंट के फील्डर से यहाँ से गलती हुई, गेंद टप्पा खाने के बाद घुमा और स्लीव के फील्डर जब तक गेंद को पॉइंट थर्ड में सीमा रेखा से कवर करते तब तक दोनों बल्लेबाज के पास मौका था यहाँ पर 2 रन चुराने का। और 2 रनों के साथ देखिए टोटल जाकर पहुंचा यहाँ से 10 रन। इसके बाद बात करेंगे मुकाबला खेला जाएगा दोस्तों वाड़ेघर नेवाली के बीच में। नवनाथ सालुंके जी आए तो उनसे गुजारिश है आइए तशरीफ रखिए। एक बड़े अच्छे इंसान, एक अच्छी खिलाड़ी और कमेंटेटर्स है, उनका भी तहे दिल से स्वागत है। तो यहाँ पर देखिए बड़ी अच्छी गेंद, तारीफ करना चाहूँगा यहाँ पर गेंदबाज क्योंकि महंगी थोड़ी सी साबित हुए। शुरुआत में छोटा गेंद रखे जिससे एक छक्का मिला और एक खराब फील्डिंग से बल्लेबाज को 2 रन मिला, लेकिन अभी तक बल्लेबाज को बांध कर रखे, पूरी तरह से खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं। 5 ओवर की मुकाबला है और देखिए फ्लाइट किया, बल्लेबाज को आमंत्रण दिया था यहाँ पर आड़े बल्ले से खेलने की कोशिश। और देखिए शॉर्ट मिड ऑन के फील्डर ने जाकर लॉन्ग ऑन के फील्डर ने कोशिश की लेकिन कहीं ना कहीं बड़ी आसान बनाई मुश्किल सा कैच को। सद्गुरु आला
धन्यवाद डीजे मास्टर। तो बात करेंगे यहाँ पर देखिए पहला विकेट गिरता हुआ तो यहाँ पर साझेदारी टूटता हुआ, और अहम रहती है कभी भी साझेदारी। आप टेनिस क्रिकेट में ले लीजिए या कोई भी क्रिकेट ले लीजिए, आप सबसे पहले जो दोनों सलामी बल्लेबाज रहते हैं हमेशा अपने टीम के लिए एक अच्छी शुरुआत देने की कोशिश में मैदान के ऊपर प्रवेश करते हैं, क्योंकि टॉस हारने के बाद यहाँ पर अगस्त टीम जिन्हें बल्लेबाजी मिला और उस बल्लेबाजी के लिए करण नीलेश मैदान के ऊपर उतरे। करण अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन उन्हें लगातार जो स्विंग से यहाँ पर बल्लेबाज को बीट किए, अंदर की तरफ गेंद थी, स्विंग देखने को मिले और करण का विकेट गिरता हुआ। और ऑन द स्ट्राइक बल्लेबाजी की बात करेंगे, नीलेश देखिए बड़ी अच्छी गेंद, बल्ले से काफी करीब से निकला, विकेट कीपर थोड़ी सी उत्साहित थे, लेकिन देखिए यहाँ पर मैंने ये बात बताया कि काफी करीब से गेंद निकला और करीबी मामला बना यहाँ पर नीलेश का विकेट गिरता हुआ। DJ Sandy सद्गुरु वाला शिर्डीचा सद्गुरु वाला दत्त अवतारी माझा साई प्रकटला सद्गुरु वाला शिर्डीचा सद्गुरु वाला दत्त अवतारी माझा साई धन्यवाद प्रकटला। तो बिल्कुल कुणाल सर बात करेंगे यहाँ पर मोनिस का विकेट गिरता हुआ, वन डाउन के रूप में बल्लेबाजी के लिए मैदान के ऊपर उतरते, तो इसलिए साझेदारी जो बतौर सलामी बल्लेबाज है ना उनके ऊपर ज़्यादा जिम्मेदारी क्यों होती है, क्योंकि उसका यहाँ पर आप देख सकते हो नतीजा, जैसे यहाँ पर करण आउट है उसके साथ मोनिश नई गेंद से हमेशा दिक्कत होती है। देखिए हेड उठने की बात करेंगे, यहाँ पर काफ़ी खिलाड़ी नहीं, उसके बावजूद भी कमाल की वापसी। मैं कहूँगा टॉस जीतने के बाद जो उनके कप्तान के चेहरे पे ऊपर मुस्कान थी वो बरकरार। देखिए गेंद को खेला यहाँ पर कवर के फील्डर को वेट करके एक्स्ट्रा कवर तक पहुंचा, और जब तक वहां से गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज के पास समय वक्त था 2 रन चुराने का। 2 रनों के साथ टोटल जाकर पहुंचा यहाँ से देखिए 13 रन। और पहली ओवर की बात करेंगे तो अभी भी खेल समाप्त हो चुका है, और पहली ओवर के खेल समाप्त तक 10 रन हासिल होते हैं। और दूसरी ओवर की बात करेंगे 2 गेंद हो चुकी है, और 2 गेंद के अंदर बल्लेबाज ने यहाँ पर 3 रन हासिल कर चुके हैं। कम से कम चाहेंगे 55-60 के करीब पहुंचना। और देखिए यहाँ पर कमाल की कवर ड्राइव, यहाँ पर आउटफील्ड काफी यहाँ की तेज, लॉन्ग ऑफ के फील्डर को तेज दौड़ लगानी पड़ी, लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन। पालखी को निघाली माझी साईची पालखी निघाली कोणकोडे गावातून कशी वाजत गाजत निघाली। देखिए यहाँ पर नेल्सन, यहाँ पर तिलक रत्न डिल्सन की यहाँ पर याद दिलाते हुए कमाल की कवर ड्राइव थी यहाँ पर, और विट की यहाँ पर एक्स्ट्रा कवर कोई नहीं। मैंडेटरी पावर प्ले बात करेंगे तो 2 ओवर, जिसमें आपको दूसरी ओवर पर 3 फील्डर सर्कल से बाहर, और जो पहली ओवर रहती है 2 फील्डर, तो इसका फायदा लेते हुए बल्लेबाज। और इस बार भी देखिए सीधा ज़्यादा फाइन खेलने की यहाँ पर कोशिश की, बल्ले का भारी हिस्सा लिया और शॉर्ट्स लिमिटेड रीजन पर गेंद निकला, और तब तक दोनों बल्लेबाज के पास मौका था 1 रन चुराने का। ये भी अच्छी सोच है, कहते ना हाइयों में ट्रैफिक है तो वही गली के रास्ते से निकल जाइए। हर गेंद के ऊपर चौके छक्के लगाना मुश्किल है, तो फिर सिंगल डबल, क्योंकि हम क्रिकेट में बड़ी अहमियत रखती है हमेशा सिंगल डबल, क्योंकि चौके छक्के लगाना, आजकल 11 नंबर के बल्लेबाज भी छक्के लगा लेते हैं। और देखिए शॉर्ट ऑफ पुल खेले यहाँ पर, और कोई फील्डर नहीं यहाँ पर, डिप मिड विकेट सीमा रेखा के बाहर गेंद 4 रनों के लिए। साई बाबांची माझे साईचे पालखीला माझे साई साई बाबांची माझे साईचे पालखीला माझे साई बाबांची माझे साईचे पालखीला। बात करेंगे तकदीर थे बल्लेबाज, और खुद को सफल बनाकर यहाँ पर डिप स्क्वायर लेग के रीजन पर खेले, कोई फील्डर नहीं, बड़ी गैप थी वहाँ पर, 4 रन मिलता हुआ 4 रनों के साथ टोटल दिखे जाकर पहुंचा 22। 22 रन फिर से कलाई के सारे, इस बार गेंद को मोड़ दिया, मिड विकेट रीजन पर फील्डर मौजूद हैं और वहां से पहला रन मुकम्मल किए, दूसरे के लिए इरादा बनाए थे, लेकिन अपने साथी बल्लेबाजों ने नकारा 2 रन लेने के लिए, जोखिम नहीं लेना चाहते हैं क्योंकि अच्छी साझेदारी बन रही है। अभी तक बात करेंगे, देखिए 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, और 2 ओवर के समाप्ति के बाद 23 रन। और विकेट की बात करेंगे तो यहाँ पर आउट होने वाले बल्लेबाज करण, जिन्होंने एक अच्छी शुरुआत दी थी अपनी टीम के लिए, और खुद की टोटल बात करेंगे करण ने 10 रनों की इनिंग्स के लिए, और उसके साथ साथ मनीष जिन्होंने 0 पर आउट हुए, लेकिन अभी तक मैदान के ऊपर अच्छे काम करते हुए तकदीर और निल्सन की बात करेंगे। तो चलिए इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा वाडेगर नेवाली के बीच में, जैसे इनिंग की समाप्ति होगी तो दोनों टीम के कप्तान आपको आना होगा, और हेडुडी टीम के कप्तान से गुजारिश करेंगे ज़्यादा वक्त मत लीजिए,
क्योंकि हर ओवर पर अगर इस तरह के वक्त लेते रहोगे तो फिर जो आज 7 मुकाबला खेला जाना है फिर वो मुश्किल दिक्कत बनेगी। क्योंकि दिसंबर के महीना बात करेंगे हमेशा दिन छोटा देखा जाता है, शाम 6 बजे तक अंधेरी छा जाती है, तो उससे पहले यहाँ पर 7 मुकाबला खेला जाना है। तो उस हिसाब से दोनों अंपायर से भी गुजारिश करूंगा आपको भी ये चीज़ का सलाह मशवरा देना होगा मैदान के अंदर। नहीं तो खिलाड़ी तो हमेशा वक्त लेते हैं, टीम मीटिंग करना ये कोई बुरी बात नहीं है, लेकिन ज़्यादा वक्त लेना, कहते ना हमेशा समय के हम मोहताज हैं, समय किसी का मोहताज नहीं। देखिए हमारे साथी स्कोरर यहाँ पर जानकारी देते हुए, तो इस टूर्नामेंट की बात करेंगे। देखिए 2 दिन का प्रतियोगिता, 50,000 फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज हम देख सकते हैं 30,000, और जिसमें हम देख सकते हैं मैन ऑफ द सीरीज, कूलर्स, और देखिए बेस्ट बल्लेबाज, गेंदबाज, महेश आलिमकर बात करेंगे, मुख्य आयोजक जिनकी मेहनत इस टूर्नामेंट में और जिनके योगदान बात करेंगे तो यहाँ पर बिल्कुल माननीय आमदार बिल्कुल सुभाष गनु भोईर साहब, और उनके साथ साथ सुमित सुभाष भोईर साहब युवा अधिकारी कलवा मुमरा, और जिनकी बड़ी सपोर्ट इस टूर्नामेंट के लिए। और ये देखिए गेंद को उठाया, हवा में गेंद, कोई फील्डर नहीं, आउट ऑफ पार्क 6 रनों के लिए। तो यहाँ पर छक्के की देखिए पहली गेंद के पर धीरज की गेंद को शुरुआत की छक्के के साथ तकदीर, और फिर से उठाकर खेलने की कोशिश, हवा में गेंद कुछ समय कवर के फील्डर को विट किए, लेकिन एक्स्ट्रा कवर पर सीमा रखे और फील्डर तैनात। जब तक गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज के पास मौका 1 रन चुराने का। सिंगल डबल के साथ टोटल को देखिए आगे बढ़ाते हुए एक अच्छी बल्लेबाज की पहचान। टीम का टोटल देखिए 30 रन, क्योंकि 1 चौके 1 छक्के की मदद से अभी तक बल्लेबाजी कर रहे हैं, और टीम का टोटल को देखिए 30 रन तक पहुंचा दिए हैं। तकदीर एक कमाल के बल्लेबाज है, लेकिन उनका साथ यहाँ पर नीलसन, एक अच्छी साझेदारी बनता हुआ दोनों बल्लेबाज के बीच में। तो हेडुड ने टीम के गेंदबाज देखिए फुलटेज बनाकर गेंद को खेला, लॉन्ग ऑन सीमा रिकवर तैनात है फील्डर। जब तक वहां से गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज के पास मौका यहाँ पर 2 रन चुराने का। तो यहाँ पर हल्की सी खराब फील्डिंग हुई। प्रशांत थे फील्डर जिनके हाथों से गेंद निकले। अच्छी मैदान है, क्योंकि इतनी भी आउटफील्ड खराब नहीं है जैसे दिक्कत बन सके। देखिए यहाँ पर ताकत लगाकर खेलने की कोशिश, मिड विकेट के फील्डर वाइडिश लॉन्ग ऑन पर गेंद को कवर किया। लगती दोनों बल्लेबाज देखिए एश नो तू में आपस में काफी कुछ चला कि दूसरा रन लिया जाए या ना लिया जाए। यहाँ पर अच्छी फील्डिंग तारीफ करना चाहूंगा फील्डर करण, पूरी गेंद के ऊपर हावी हुए, जैसे कहते हैं ना शेर अपने शिकार के लिए छलांग लगाता है, तो उसी तरह की। और ये देखिए उड़ाया गेंद को, AK-47 का इस्तेमाल, 6 रन। धन्यवाद डीजे मास्टर। देखिए यहाँ पर तकदीर बात करेंगे, AK-47 का इस्तेमाल कर रहे हैं, जिससे बंदूक से निकलती है गोली, और छक्के के साथ देखिए टोटल जाकर पहुंच गया 39 रन। और हमेशा कुणाल सर हम कहते हैं ना, जो हौसला रखते हैं आसमान छूने की, वो परवाह नहीं करते हैं जमीन पे गिर जाने की। तो ये बल्लेबाज ने मैदान पर उतरते ही हौसला दिखाई है, लेकिन अभी तक गेंदबाजों को और कुछ मेहनत करनी होगी। और देखिए फिर से उठाकर खेले सीधा बल्ले से, इस बार फील्डर के पास कोई मौका नहीं। 1 बाउंस गेंद लेने के बाद सीमा रेखा के बाहर 4 रन। साईं बोला, साईं बोला, साईं बोला, साईं बोला, सफेद धोतर कुटा गलमत साई नटे आयला, सफेद धोतर कुटा गलमत साई नटे आयला। धन्यवाद डीजे मास्टर। तो बात करेंगे 3 ओवर का, देखिए खेल समाप्त। 3 ओवर की समाप्ति के बाद ड्रिंक्स मैदान के अंदर, और टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा है 43 रन। एक अच्छी साझेदारी बनता हुआ दोनों बल्लेबाज के बीच में, काफी मेहनत करनी होगी, लेकिन जो हमने काफी समय से कॉल करते आ रहे थे
वाडेकर नेवाली के बीच में मुकाबला। तो ध्यान रखना होगा दोनों टीम के कप्तान से साथ नवनाथ सालुंके से दिखाई दे रहे हैं। स्वागत आपका तहे दिल से आइए। और उनके साथ साथ जैसे इनिंग की समाप्ति होगी देखिए उन्होंने इशारे किए क्योंकि अच्छी क्रिकेटर है, एक अच्छी इंसान है और अच्छी बातें कर लेते हैं कमेंट्री बॉक्स पर जब भी माइक्रोफोन, लेकिन ज़्यादा उन्हें बात करेंगे तो गेंद और बल्ले खेलने के ज़्यादा शौक। और अभी तक बात करेंगे देखिए इस मुकाबले के आज के दिन की बात करेंगे सुबह के समय। कुणाल सर पहली मुकाबला यहाँ पर टॉस जीते, एडुट ने टीम यहाँ पर गेंदबाजी की फासला, लेकिन जो बल्लेबाजी के लिए न्योता दिया गया था लेकिन उनके बल्लेबाजों ने कमाल की बल्लेबाजी, आउटस्टैंडिंग साझेदारी बनता हुआ 43 रन 3 ओव्हर का खेळ समाप्त। तर आपल्या मंचावर नामदेव बेडेकर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत। गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीने एसबी चषकाच्या माध्यमातून अशोक काटे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण बेडेकर साहेबांचा सन्मान करावा। आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नामदेव बेडेकर यांचा सन्मान इथे होतोय। यानंतर नंदा अलिमकर हे देखील आपल्या मंचावर उपस्थित आहेत। नंदा अलिमकर यांचा देखील सन्मान इथे अशोक काटे यांच्या माध्यमातून केला जाईल। नंदा अलिमकर आणि यानंतर रतन काटे आपल्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान अशोक काटे यांच्या वतीने केला जातोय। नंदा अलिमकर यांचा सन्मान इथे होतोय। थँक्यू डीजे। रतन काटे यांचा सन्मान इथे केला जाईल आणि बाबूराव अलिमकर बाबूराव अलिमकर यांचा देखील सन्मान तिथे केला जाईल। धन्यवाद। बैक टू कमेंट्री बॉक्स ऐकूया बाबूशाह यांना। धन्यवाद। धन्यवाद कुणाल सर। बात करेंगे जो महाराष्ट्र के रीति रिवाज परंपरा और उससे लिबाते हुए यहाँ पर हमारे आयोजन करता हम देख सकते हैं गावदेवी क्रिकेट क्लब सील वे, जिनके माध्यम से हम देख सकते हैं 2 दिन का प्रतियोगिता बड़ी खूबसूरत है और वही रीति रिवाज इस मैदान के ऊपर लिबाते हुए पूरी मान्यवर की यहाँ पर साल फूलों की गुलदस्ता के साथ खातिरदारी और चलते इस बार मैदान की तरफ क्योंकि दर्शकों को इंतजार हमेशा रहता है गेंद और रनों के बीच में क्या कुछ मैदान के ऊपर। और ये देखिए यहाँ पर शॉट ऑफ फुल फील्डर हैं गेंद के नीचे, लेकिन ये देखिए गेंद उनके हाथों से निकली और इसकी कीमत तो चुकानी होगी 6 रन। पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान देखिए टोटल बात करेंगे जाकर 49 रन, अच्छी बल्लेबाजी। चलिए बात करेंगे पिछली गेंद के ऊपर 50 रन था लेकिन यहाँ पर 2 रन आता हुआ तो 52 तो 52 रन बन चुका है। यहाँ पर एक अच्छी देखिए यहाँ पर बल्लेबाजी करते हुए यहाँ पर तकदीर तो यहाँ पर तकदीर जिस तरह की बल्लेबाजी कर रहे हैं अभी तक देखिए 3 छक्के की मदद से और 2 चौके की मदद से अपनी टीम के टोटल को देखिए पहुंचाते वहां पर 52 रन और गेंदबाज फिर से एक बार तैयार। और ये देखिए कवर के ऊपर से खेला गया, कोई एक्स्ट्रा कवर तैनात नहीं, गेंद 1 बाउंस लेने के बाद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। चलिए डीजे मास्टर आपको ध्यान रखनी होगी, जैसे गेंद मैदान के अंदर आ गई तो आपको संगीत जो गाना बंद करनी होगी क्योंकि एकाक एज भी लगती है तो मुश्किल बनेगी। और इसी बीच देखिए यहाँ पर चौथा ओवर का खेल समाप्त
और 4 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल बात करेंगे पहली टॉस हारने के बाद आगाज सिंह टीम ने अभी तक 56 से 56 रन तक पहुंच चुके हैं। और कहीं ना कहीं यहाँ पर बात करूंगा हेडुड टीम के गेंदबाजों ने काफ़ी गलती नहीं की है, लेकिन उनसे बड़ी गलती उनके फील्डरों ने की है, क्योंकि जिस तकदीर को यहाँ पर मौका दिए, कहते ना शेर के पूंछ पे अगर पैर मारोगे तो पप्पी नहीं सीधा झप्पी देगा। आपने उस बल्लेबाज को जीवनदान दिए तो उसका कीमत आपको चुकाना होगा, लेकिन फिर भी अंतिम ओवर है, उम्मीद नहीं हारनी चाहिए। मैं हमेशा कहता हूँ जिंदगी में ठोकर खाकर कभी भी मायूस मत होना, क्योंकि इंसान को ठोकर ही अक्सर चलना सिखा देती है। सच जो गलती यहाँ पर हेडुड टीम ने अभी तक किए हैं तो शायद वो गलती सुधारने का ये 6 गेंद है, अच्छी मौका है, कम से कम 60 के अंदर अगर रोक सकते हैं। मुश्किल है ये सब कहना, क्योंकि मैदान के अंदर अभी सेठ बल्लेबाज देखिए तकदीर हैं और केजू मुंडे, दोनों बल्लेबाज के अंदर काफ़ी हुनर काफ़ी काबिलियत है, लेकिन प्रभावित किए यहाँ पर बल्लेबाजी में तकदीर। तो अभी तक बात करेंगे ना, सागर यहाँ पर 37 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं और बाकी के बल्लेबाजों ने यहाँ पर अच्छी कोशिश की लेकिन नाकामयाब रहे। लेकिन चौथी नंबर के ऊपर तकदीर कमाल की बल्लेबाजी 37 रन। और हेडुड टीम थोड़ी सी होंगे परेशान, क्योंकि उनके युवा खिलाड़ी काफ़ी नए चेहरे इस मैदान के ऊपर। और ये देखिए यहाँ पर गेंद टप्पा खाने के बाद हल्के से अंदर की तरफ निकले और बल्लेबाज भी टू इस गेंद से, लेकिन पूरी तरह से नहीं। और 1 रन डिप स्क्वायर लेग के रीजन पर गेंद मिलता हुआ रन, क्योंकि सर्कल की बात करेंगे जब मैंडेटरी 2 ओवर की पावर प्ले समाप्त हो जाती है तब उसके बाद 5 फील्डर सीमा रेखा पर होते हैं और सर्कल के डायरी के अंदर 4 फील्डर, और जो 4 फील्डर का यहाँ पर कप्तान ने इस्तेमाल किया है शॉर्ट लेग और 1 सेकंड स्लिप पॉइंट शॉर्ट कवर तैनात किया गया है। वहाँ की सीमा रेखा पर बात करें मिड विकेट्स, वाइडिस मिड विकेट्स, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ। और ये देखिए फिर से एक बार एक्स्ट्रा कवर पर गेंद को खेला गया, कोई फील्डर नहीं, बड़ी गैप और गेंद फिर से एक बार 4 रन। कडुलिंबाला आला कसा गोड पाला धरतंगमी 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 बाहुनिया सैनिका धरतंगमी बाहुनिया सैनिका। धन्यवाद डीजे मास्टर। देखिए चौके के साथ टोटल जाकर पहुंचा 61 रन। और यहाँ पर तकदीर की बात करेंगे तो तकदीर जाकर पहुंच गए यहाँ पर 41 रन। कहती ना तोता उड़ा पंजाब से जा पहुंचा कश्मीर। और हेडुड टीम सोच रहे होंगे कि अच्छी गेंदबाजी हम कर लेते, लेकिन करने नहीं दे रहे हैं यहाँ पर तकदीर। जिस तरह के यहाँ पर बल्लेबाजी कर रहे हैं पूरी तरह से प्रभावित किए हर गेंदबाज के ऊपर हावी होने के, लेकिन उन्हें जीवनदान मिला और जिस जीवनदान की तो कीमत चुकानी होगी। देखिए श्रीलंका टीम ने गलती किए थे यहाँ पर रोहित शर्मा के कैच छोड़कर 4 रनों के ऊपर, और जहां से रोहित शर्मा ने 264 रन बनाए थे, तो वहां पर देखिए वही फिर से आउटफील्ड यहाँ पर हम देखते रहे, फील्डिंग के फिर से एक बार खराब और एक 4 रन आते हुए यहाँ पर तकदीर के बल्ले से। धन्यवाद डीजे मास्टर। देखिए यहाँ पर तकदीर 45 तक पहुंच चुके हैं। क्या आज के दिन की बात करेंगे, पहली मुकाबला 50 रन तक पहुंच पाएंगे। डॉट गेंद काफी समय के बाद, काफी वक्त के बाद, और कहीं ना कहीं यहाँ पर टोटल की बात करेंगे 65। अगर 70 के करीब पहुंच गए तो फिर मुश्किल बनेगा। एक मानसिक दबाव, कुणाल सर 55-60 रन हम देखते हैं सबसे अच्छे लक्ष्य माने जाते हैं, लेकिन जब 65-70 रन बन जाती है ना, एक मानसिक दबाव दूसरी टीम को गिर जाती है। और देखिए छोटी गेंद AK-47 6 रन और इसके साथ 50 रन। कमाल की क्रिकेट, आउटस्टैंडिंग डीजे। धन्यवाद डीजे मास्टर। चलिए सागर यहाँ पर तकदीर यहाँ पर बल्ला ऊपर उठाई, यहाँ पर ऑफ की यहाँ पर बात करेंगे 51 रन, और एक बार जोरदार ताली तकदीर के लिए। 15 गेंद के पर 51 रनों की इनिंग्स, आउटस्टैंडिंग इनिंग्स। और देखिए आज के दिन की बात करेंगे पहली टूर्नामेंट से, तकदीर आप बल्ला ऊपर उठाइए, बड़ी अच्छी अर्धशतक है टेनिस क्रिकेट पे। चलिए यहाँ पर बल्ला तो ऊपर ले, लेकिन गेंद मैदान की तरफ पहुंचाइए। और टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 71 रन। हेडुड टीम के लिए यहाँ पर मानसिक दबाव गिरेंगे, क्योंकि उनके बल्लेबाज जब मैदान के ऊपर बल्लेबाजी के लिए आएंगे तो औसतम यहाँ पर जब 16-15 के औसत से औसतम रन बनाना पड़ता है ना, तो बल्लेबाज के लिए काफी मेहनत करनी पड़ती है। ओवर की बात करेंगे अभी भी,
आखिरी गेंद से बात करूंगा आज एडोटेड टीम के गेंदबाजों ने तो अच्छी गेंदबाजी की, कहीं ना कहीं वहां पर फील्डर का साथ नहीं मिला और जिसके साथ साथ तकदीर ने भी अच्छी बल्लेबाजी की और मेहनत करनी होगी। कुणाल सर, मैं हमेशा कहता हूं बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चूहा नहीं पकड़ती है, मेहनत से। तो यहाँ पर एडोटेड टीम के गेंदबाजों ने तो मेहनत दिखाई लेकिन उनके फील्डर की साथ नहीं मिली, लेकिन बल्लेबाजों ने काफी उस खराब फील्डिंग का फायदा लिए, खास करके तकदीर ने यहाँ पर और 51 रनों की एक अहम पारी, अहम इनिंग्स इस टूर्नामेंट पर खेलते हुए। ओवर के अंतिम गेंद और बाहरी हिस्सा देखिए, वही किस्मत के साथ अभी तक और हमेशा कहते ना किस्मत के साथ, बहादुर के साथ। और यहाँ पर पहली फर्स्ट इनिंग का खेल समाप्त और पहली इनिंग की समाप्ति के बाद टीम का टोटल बात करेंगे तो यहाँ पर 71 रन और जीत की बात करेंगे तो 72 रनों की जरूरत है। तो जिन दर्शक इस मैदान के ऊपर देर से आए होंगे या जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट के माध्यम से देर से ऑनलाइन पर जुड़े होंगे तो उन्हें जानकारी देना चाहेंगे ये मुकाबला आज के दिन का पहला मुकाबला था आगासन एडुटनी के बीच में, और जिसमें एडुटनी टीम के कप्तान ने टॉस जीतने के बाद गेंदबाजी का फासला और उनके चेहरे पे थी मुस्कान, लेकिन सफलता मिला पहले करण के रूप में और उसके बाद मोनी 0 पर आउट हुए। लेकिन तकदीर का जलजला इस मैदान के ऊपर और कमाल की इनिंग्स देखिए, 51 रनों की इनिंग्स खेलने के बाद टीम की टोटल को 71 रन तक पहुंचा दिया है और जीत के लिए यहाँ पर 72 रनों की जरूरत है। तो चलते हैं यहाँ पर कुणाल सर की तरफ है, ये वास्तव रनों को कैसे हासिल करते हैं। हॅलो चेक चेक, हॅलो चेक. चला, वाडेकर आणि नेवाळी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. वाडेकर आणि नेवाळी. वाडेकर आणि नेवाळी दोन टीमचे कॅप्टन. वाडेकर आणि नेवाळी. बाबूराव अलिमकर यांच्या शुभ हस्ते टॉस तिथे केला जाईल. हॅलो. वाडेघर आणि नेवाळी या टीमच्या दरम्यान इथे टॉस होतोय. नावाळी संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर वाडेघर टीमचे कॅप्टन टॉस इथे केला जाईल. दोन्ही टीमला शुभेच्छा. 5 ओव्हरची मॅच असेल. नेक्स्ट मॅच नवनाथजी आहेत आमच्या बरोबर. वाडेघर संघाचे कॅप्टन कॉल करतात. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. टॉस इथे जिंकलाय नावाळी संघाच्या कॅप्टनने. इथे आमच्या बरोबर नवनाथजी आहेत. काय करणार सर्वप्रथम तुम्ही टॉस जिंकल्यानंतर? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. वाडेघर संघ खूप चांगला संघ आणि या परिसरामध्ये आता तुम्ही पाहू शकाल पहिली मॅच सध्या चालू आहे. लक्ष्य 72 धावांचं ठेवलंय. फिल्डिंग करण्याचा निर्णय वाडेघर टीमला कितपत रोकाल? कमीत कमीत धावांवर रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. 60-65 धावांवर. 60 ते 65 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. असे कुठले गोलंदाज आहेत तुमच्या टीम मध्ये जे 60 ते 65 धावांपर्यंत या वाडेघर टीमला रोखतील? गोलंदाज राहुल असेल, कुणाल, सुनील, सुरेश, शिवम असे 5 गोलंदाज आहेत. पण वापराचे 4च आहेत. बघू त्यांचे कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. तुम्ही देखील चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहात, परंतु तुम्ही तुमचं नाव या गोलंदाजच्या लिस्ट मध्ये घेतलेलं नाहीये. यंगस्टरला तुम्ही कुठेतरी प्रमोट करताय आणि पद्धतीने तुमच्या टीम मध्ये अनेक यंगस्टर खेळतात. काय म्हणाल त्यांच्या बाबतीत? यंगस्टर सर्वच यंग आहेत आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतायत. परंतु जर एखाद्या वेळी आपले जर नशीब नसतील तर तुम्ही कशाही प्रकारे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करा तरी आपल्याला ती हार पत्करावीच लागते. त्याकरता नशीब देखील आपल्याला हवे आहेत आपल्या बाजूला. मेहनत तर आपण प्रत्येक जण करत असतो आणि मेहनतीनं कधी कधी सामने जिंकता येत नाही. त्याकरता नशिबाची साथ आपल्या बाजूला असायला पाहिजे, मला असं वाटतं. हे आहेत कॅप्टन नावाळी संघाच्या देऊया. 8 ते 65 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. वाडेघर टीमचे कॅप्टन आपल्याबरोबर जुळलेले आहेत. बॅटिंग तुम्हाला करायचे तसे कुठले बॅट्समन असतील जे धावा तुमच्या टीमसाठी उभारतील या मॅचच्या दरम्यान? नक्कीच 60 ते 65 धावा मारण्याचा प्रयत्न करू. कपिल, निलेश भरोसा असेल जास्तीत जास्त. तर ज्या बॅट्समनची नावं घेतलीत त्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा आहेत. नावाळी संघ देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. यांच्या विरुद्ध काय रणनीती घेऊन तुम्ही उतराल मैदानामध्ये? रणनीती म्हणजे बॉलिंग पण महत्वाची, रन मारण्याचा प्रयत्न. या स्पर्धेच्या बाबतीत काय म्हणाल? कशा पद्धतीचं आयोजन केलंय गावदेवी शील्ड ब संघाने?
आयोजन तर चांगलेच आहे ना, आम्हाला खेळायला संधी दिली त्यांचा आभार मानतो. येस थँक्यू. हा होता वाडेकर टीमचा कॅप्टन. इथे टॉस जिंकलाय नावाडी संघाच्या कॅप्टनने. नवनाथने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. जाऊया पुन्हा एकदा आमच्या कमेंट्री बॉक्सकडे. पुन्हा एकदा या सामन्याचं धावतं समालोचन आपल्यासमोर आम्ही घेऊन येतोय. धन्यवाद. तर 72 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे संपूर्ण संघांचं या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये नावाडी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. राईट मोर द विकेट. यावेळेला फाईन खेळण्याचा प्रयत्न करा फिल्डिंग, परंतु अखेरच्या क्षणी बॉल मात्र पायामध्ये अडकतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 5. केजू मुंडे मला वाटतं काल मिडन ओव्हर टाकण्याचा पराक्रम या खेळाडूने केला. नारेनला केजू आणि कुणालने अफलातून स्पेल पेश केला आणि तोच केजू मुंडे. आगासन एक्सप्रेस गोलंदाजी करत असताना उंचीचा नेहमीच फायदा घेतो हा गोलंदाज. त्याच्या आणि त्याच्या खांद्यामध्ये असलेली ताकद झोकतो गोलंदाजी करत असताना. पाटा खेळपट्टीवर अफलातून स्पेल नेहमीच केजू मुंडेचे पाहायला मिळतात. पाहूया या खेळपट्टीवर केजू मुंडे कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. त्याच्या विरुद्ध आतापर्यंत 5 धावा आल्यात. पहिलं षटक चालू आहे. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन मैदानामध्ये अविनाश. नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन करण. अविनाशसाठी हा चेंडू पायाला ब्रश होऊन फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होत होता. तिथे दर्जेदार क्षेत्ररक्षण. रन मात्र मिळताना दिसत नाही. अविनाश काळन यांना आगासनच्या विरुद्ध हेदुटने असा सामना आपल्या समोर रंगतोय. दोन्ही ताकदवान संघ आहे. काल हेदुटने जो संघ मैदानामध्ये खेळत होता या गावदेवी खाडी चषकामध्ये दर्जेदार कामगिरी त्यांनी केली होती, परंतु त्यातले काही खेळाडू आज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि काही खेळाडू मात्र नारेन येथे खेळण्यासाठी गेलेत. त्यामुळे हा संघ सध्या तरी बॅलन्स संघ दिसत नाही, परंतु यावेळेला कट केलाय. खूप चांगला फटका. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. चेंडू सीमारेषा पार. चौकार. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में, शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में, साई दर्शन दे मुझको तू अपने चरणों में, बाबा दर्शन दे मुझको तू अपने चरणों में, साई दर्शन दे मुझको तू अपने चरणों में, बाबा दर्शन दे. थँक्यू डीजे. खूप चांगलं संगीत आणि तेवढाच दर्जेदार फटका इथे पाहायला मिळतो. अविनाश काळांच्या बॅटमधून बॅकफुटला जाऊन कट केला त्याने बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून. 4 रन त्याला मिळतात. गोलंदाज केजू मुंडे पुन्हा एकदा तयार. यावेळेला आडव्या बॅटने फेकलाय चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहे तिथे काऊ कॉर्नरला. खूप दर्जेदार क्षेत्ररक्षण ओमकार यांच्या माध्यमातून. सेफ हँड झेल आणि फलंदाज अविनाश काळन बॅक टू द पॅव्हिलियन.
तर कुणाल येतोय सेकंड ओव्हर मध्ये फडकेपाडा एन कडून. या गोलंदाजाने देखील नारायणचं मैदान गाजवलं. मेडन ओव्हर याने देखील काल पेश केली. पहिलाच बॉल बाउन्सर आणि पहिल्याच बॉलवर कट शॉट. चेंडू चालला बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रन. रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, येल जायली पाठीची आई, येल जायली पाठीची, कुटगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची, कुटगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. थँक्यू डीजे. खूप चांगला चौकार इथे पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन कट केला बॅट्समन मैदानामध्ये खेळत असताना. प्रशांत कुंभारकर हा खेळाडू ताकदीचा आहे हेदुडणे संघाचा. या खेळाडूकडे क्षमता या धावा चेस करण्याची आणि त्याने सुरुवात केली आहे. वेल बिगन इज हाफ डन. पहिल्या बॉलवर चौकार लगवला या ओव्हरच्या. कुणालच्या विरुद्ध आता थोडंसं बॅकफुटवर असेल कुणाल, परंतु पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट प्रशांत कुंभारकर साठी. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. 1 रन कंप्लीट. सेकंड रन साठी चान्स घेतला आणि दुसरी धाव यशस्वीरित्या इथे पूर्ण केली. प्रशांत कुंभारकर याने 2 धावांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत स्कोर बोर्डवर हेदुडणे संघाची 15 धावा. 72 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आले. 15 धावा स्कोर बोर्डवर आहेत. हेदुडणे संघाच्या विरुद्ध आगासन असा हा सामना. पहिली मॅच आजच्या दिवसातली या गावदेवी शीड संघाच्या माध्यमातून या आयोजन SB चषक 2018 गावदेवी शीड ब संघ यावेळेला फ्रंट फुटर येऊन पुन्हा एकदा कव्हर्सला दिशा दिली. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगल बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत स्कोर बोर्डवर 16. थँक्यू. षटक संपायचंय डीजे आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 16. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे दुसरं. कुणाल इथे गोलंदाजी करतात सेकंड ओव्हर मध्ये. तर शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कव्हर पॉइंट ठेवण्यात आलं. एक मिड ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर 38 सर्कलच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग आहे लॉंग ऑनला आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. आखुटप्प्याचा बॉल हुक केलाय. फाईन लेगच्या वरतून बॉल उडवलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन थांबेल आणि हा चौकार. चमत्कार केला, बनूनी भिकारी चमत्कार केला, नमस्कार झाला. आता मात्र करणच्या बॅट मधून चौकार येतोय. या चौकाराबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर बोर्डवर 20 रन. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावसंख्येला आता आकार येतो हेदुडणे संघाच्या. प्रशांत कुंभारकर आणि करण जोपर्यंत मैदानामध्ये आहेत या धावांचा फ्लो असाच वाढत राहील, परंतु एखादा ब्रेक थ्रू पाहिजे आगासन संघाला या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. आणि पाहूया तो ब्रेक थ्रू कुठला गोलंदाज इथे देतोय. तत्पूर्वी कुणालचं हे दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत त्याने धावा खर्च केल्या 11. आणखीन एक आखुटप्प्याचा चेंडू. आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 रन मिळेल करणला. प्रशांतकडे असेल स्ट्राईक आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 21 या आकड्यावर. शेवटचा चेंडू मला वाटतं या सेकंड ओव्हर मधला टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज कुणाल आणि त्याच्यासमोर खेळण्यासाठी सज्ज होतोय प्रशांत कुंभारकर. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय कारण लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड कॉम्बिनेशन नेहमीच डोकेदुखी असतं. अंपायरसाठी ही डोकेदुखी ठरते, नेहमीच गोलंदाजासाठी ही डोकेदुखी ठरते. जो फिल्डिंग करणारा कॅप्टन आहे त्याच्यासाठी, कारण लगातार त्याचे जे चांगले क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बदलावं लागतं त्याला आणि तेच इथे चित्र सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हरमधला. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय कुणाल. यावेळेला फटका फसला आहे प्रशांत कुंभारकरचा. बॉल हवेत आहे. 3 क्षेत्ररक्षक धावत आहेत.
परंतु कुठला पोहोचेल आणि तिथं तसंच चित्र पाहायला मिळालं. एकही क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचू शकला नाही आणि तत्पूर्वी इथे फायदा घेतलाय प्रशांत कुंभारकरने. 2 धावा अर्जित करतोय. अशा प्रकारे षटक संपते दुसरं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर हेदुटणे संघाची धावसंख्या 72 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 23. आता मात्र बॉल असतील तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत मैदानामध्ये 49. येस डीजे. या स्पर्धेमध्ये लक्षात घ्या, सेकंड बॅटिंग करणाऱ्या संघाच्या समोर जे लक्ष आहे म्हणजे 72 धावांचं, त्यामध्ये चेसिंग कंपल्सरी असेल. म्हणजे सेकंड इनिंगमध्ये या स्पर्धेमध्ये कुठलाही संघ मैदानामध्ये उतरेल त्याला धावा या कराव्याच लागतील. विकेट बघितले जाणार नाहीत, टॉस कोणी जिंकला हे बघितलं जाणार नाही. तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये धावा या कंपल्सरी चेस कराव्या लागतील, कारण जो फॉर्म या स्पर्धेच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला होता त्याच्या नियम क्रमांक 8 मध्ये ही गोष्ट लिहिण्यात आलेली आहे. त्यामुळे ही स्पर्धा त्याच नियमांतर्गत खेळवली जाईल. सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला धावा कंपल्सरी चेस कराव्या लागतील. टार्गेट या मॅचमध्ये 72 रनचं आणि सध्या हेदुटणेच्या विरुद्ध आगासन अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. मैदानामध्ये करंट बॅटिंग करतोय जो हेदुटणे संघाचा खेळाडू आहे. त्याच्याचबरोबर नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळतोय प्रशांत कुंभारकर आणि गोलंदाजी मार्कवर येतोय पुन्हा एकदा आमच्या मुख्य व्यासपीठ एंडकडून गोलंदाजीसाठी केजू मुंडे. तर केजूच्या समोर करण खेळण्यासाठी सज्ज होते. 18 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. केजू तयार. राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल. केजू याचा अतिशय चांगला बाउन्सर पाहायला मिळाला. हुक करायचा होता फाईन लेग आणि लॉंग लेगच्या वरतून, परंतु इथे प्रयत्न फसलाय बॅट्समन करण याचा. मी मगाशीच म्हटलं होतं केजूची हाईट फॅक्टर अतिशय महत्वाची आहे, जी गोलंदाजासाठी आवश्यक असते. खांद्यातली ताकद त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे रिदम आहे, लाईन लेन दिशा नियंत्रण सर्व काही गोष्टी केजूकडे अतिशय चांगल्या आहेत. म्हणूनच या परिसरातील अतिशय नामवंत गोलंदाज आहे केजू मुंडे. ओव्हर द विकेट करणसाठी. दुसरा बॉल अतिशय वेगाने टाकला. फुलर लेनचा बॉल होता. पंचाकडे अपील होते. बॅटला ब्रश होऊन चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान आणि पकडला गेला इथे फलंदाज करण. दुसऱ्या विकेटचं इथे पतन होतंय. टीम हेदुटणे संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर असताना 23. बॅट्समन दयाळू काळन मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. दयाळूला देखील इथे दया दाखवावी लागणार नाहीये. आगासन संघाच्या विरुद्ध मोठे फटके मारावेच लागतील, कारण संघ सध्या अडचणीत आहे. 72 धावांचं लक्ष्य, टार्गेट मोठं आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी ज्यावेळेला तुम्ही मैदानामध्ये उतराल प्रत्येक वेळेला तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आणि तो संघर्ष आता मात्र प्रशांत कुंभारकर नॉन स्ट्राईक एंडला खेळतोय. त्याला कधी स्ट्राईक मिळेल हा देखील प्रश्न आहे, परंतु सध्या दयाळू काळन मैदानामध्ये खेळ करण्यासाठी सज्ज होतोय. समोर गोलंदाज केजू मुंडे. टीमची धावसंख्या 23. यावेळेला दयाळूचा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. अतिशय चांगला झेल. गोल्डन डकचा शिकार ठरतोय ते दयाळू काळन. विकेटचं पतन होतंय तिसऱ्या. हेदुटणे संघाचा धावसंख्या स्कोरबोर्ड 23. ऑलर ऑन हॅट्रिक. केजू मुंडे पाहूया हॅट्रिक इथे कंप्लीट करतो का. 20 सप्टेंबर 1982 ला वन डे इंटरनॅशनल मध्ये पहिली हॅट्रिक आली होती. जलाउद्दीन पाकिस्तान मुलकाचा गोलंदाज, त्याने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध पहिली हॅट्रिक घेतली. अकीब जावेदने अतिशय कमी वयाचा असताना हॅट्रिक घेतली शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये भारताच्या विरुद्ध. 18 वर्षे 91 दिवसाचा असताना केजू मुंडे आता पाहूया हॅट्रिक घेतोय का या मॅच मध्ये. पुढचा बॉल
आणि यावेळेला ऑफ ड्राईव्ह केलाय केजू मुंडेचा हा चेंडू प्रशांत कुंभारकरने सिंगल इथे कंप्लीट करतोय प्रशांत. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. हॅट्रिकची संधी ते हुकली आणि याचबरोबर टीमची धावसंख्या 24. वन डे इंटरनॅशनलमध्ये 46 हॅट्रिक झाल्यात. 46 वाली हॅट्रिक इम्रान ताहिरने घेतली झिम्बाब्वेच्या विरुद्ध खेळत असताना. साऊथ आफ्रिकेचा गोलंदाज. आणि यावेळेला हॅट्रिकची संधी हुकल्यानंतर केजू मुंडे पुन्हा एकदा तयार. नवीन बॅट्समन विकी पाटीलसाठी विकेट कीपर बीट, विकी पाटील बीट. आणि यानंतर धाव मात्र मिळताना दिसत नाही विकीला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत गडी बाद झालेले असताना 3 धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 24. अजूनही 48 रनची आवश्यकता असेल. बॉल असतील 13 चेंडू आणि 48 धावा. हे समीकरण हे तुटणे संघाच्या समोर आगासन असा रंगतदार सामना. ओव्हर द विकेट. यावेळेला फटका चांगला आहे विकी याचा. चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय. हा षटकार. धावसंख्या 30 आणि आता मात्र धावा करायच्या आहेत 12 चेंडू मध्ये मैदानामध्ये. अजूनही 42. 12 बॉल 42. ऐकू एक संगीत डीजे अजयचं. सुरू ठेवा. येणारे 12 चेंडू आणि मैदानामध्ये धावांची आवश्यकता असेल अजूनही 42. 12 बॉल 42 हे समीकरण. हे दुडणे संघाला इथून मात्र आता पॉवर पॅक परफॉर्मन्स द्यावा लागेल. बॅट्समन प्रशांत कुंभारकरला. त्याच्याबरोबर बॅट्समन मैदानामध्ये आलाय विकी पाटील. नवीन गोलंदाज येतोय गणेश आगासन संघाच्या माध्यमातून. प्रशांत कुंभारकर साठी आता मात्र एक वेगळी रणनीती आहे. ऑन साइडला 3 30 सर्कलच्या बाहेर. ऑफ साइडला 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवलाय डीप कव्हर पॉइंटला. एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफ खाली ठेवण्यात आलाय. आणि इथे मात्र पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर निघतोय परंतु अंपायरचा इशारा येतोय हा निर्धाव चेंडू. पहिला चेंडू इथे निर्धाव येतोय म्हणजे आता 11 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता असेल. ऑन साइडचं जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या कटआउटच्या समोर म्हणजेच लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आणि एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला. हे 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. ऑन साइडला ऑफ साइडला 2 गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. गणेशचा हा आखू टप्प्याचा बॉल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये आणि तिथूनच चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. प्रशांत कुंभारकरच्या बॅटमधून हा षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. खूप चांगलं आगरी कोळी संगीत आणि याचबरोबर एक चांगली मेजवानी ते प्रशांत कुंभारकर पेश करत असताना एक मोठा षटकार त्याने लगवलाय. आता मात्र कुठेतरी सुरुवात झाली आहे प्रशांतच्या दर्जेदार स्ट्रोकला. पहिल्या चेंडूवर तुम्ही पाहू शकाल थोडासा असफल तो राहिला परंतु दुसऱ्या बॉलवर त्याने षटकार ठोकला. 42 करायच्या होत्या, धावा बदलल्या 36 करायच्या आहेत 10 बॉल मध्ये. आणि आणखीन एक तडाका. इथे तडाका बसतोय गणेशच्या गोलंदाजीवर. दुसरा षटकार. प्रशांत कुंभारकर ही इज ऑन फायर नाव.
पहिल्या इनिंग मध्ये तकदीर मुंडेने अर्धशतक लगवलं. पाहूया त्याच अर्धशतकाची पुनरावृत्ती या दुसऱ्या इनिंग मध्ये होते का. बॅट्समन मैदानामध्ये खेळत असताना प्रशांत कुंभारकर ही ऑन फायर नाव. 9 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. स्कोरबोर्डवर धावसंख्या 42. फलंदाज प्रशांत, खेळण्यासाठी सज्ज गणेश ओव्हर द विकेट. तिसऱ्या बॉलवर देखील प्रहार. चेंडू सीमारेषा पार. मिड विकेटच्या वरतून येट्स इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. 24 8 बॉल. DJ Kunal and DJ SRK. धावांवर खेळतोय. धन्यवाद डीजे. हेमंत म्हात्रे यांचं इथे आगमन होतंय. नुकताच गावदेवी खार्डी चषक जो संपन्न झाला त्या गावदेवी खार्डी चषकाच्या माध्यमातून ज्यांनी अथक परिश्रम घेतले आणि यशस्वीरित्या गावदेवी खार्डी चषकाचं आयोजन दिनेश शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी केलं असे हेमंत म्हात्रे खार्डीगाव यांचं इथे आगमन झालं. या हेमंतजी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. सुस्वागतम. एक मोठा षटकार इथे लगवलाय. लगातार षटकारांची आतिषबाजी. 3 षटकार ठोकलेत 9 चेंडूमध्ये. आता मात्र धावा करायच्यात. 8 बॉलमध्ये अजून धावा करायच्या 24. 9 चेंडूमध्ये 28 धावांवर खेळतोय मैदानामध्ये प्रशांत कुंभारकर. 8 बॉलमध्ये रन करायचे 24. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या ओव्हरमध्ये षटकार आले 3. 18 धावा खर्च केल्यात. गोलंदाज गणेशने प्रशांत तुटून पडलाय त्याच्या विरुद्ध आता सेलिकवा पॉइंट सजवण्यात येतोय. दबाव टाकण्याचा प्रयत्न केजू मुंडे याचा, परंतु हा दबाव कितपत राहील या फलंदाजावर हे देखील पाहणं महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. 3 षटकार लगवलेत परंतु आता ब्रह्मास्त्र वापरलं क्रिकेटमधलं. फुलर लेनचा बॉल आणि ते प्रयत्न फसला प्रशांतचा. आता 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 बॉलमध्ये 24 रनची आवश्यकता या मैदानामध्ये. या बॉलवर महत्वपूर्ण बॅटिंग करावी लागेल प्रशांत कुंभारकरला. या बॉलवर एक मोठा हिट पाहिजे हे तुटण्यास संघाला. पाहूया आगासन संघ कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. गणेश राऊंड विकेट. आणि यावेळेला मोठा फटका येतोय. लॉंग ऑनच्या वरतून चेंडू सरळ जातोय. तुम्ही पाहू शकाल आमच्या जे आमदार साहेब आहेत त्यांना मानवंदना देणारा अतिशय मोठा षटकार. श्रीमान सुभाषजी भोईर यांच्या कटआउटला चेंडू जाऊन लागतोय आणि एक मोठा षटकार येतोय. बॅट्समन प्रशांत कुंभारकर यांच्या बॅट मधून आता रन करायचे 6 बॉलमध्ये 18. सामना जिंकण्यासाठी हे दुटणे संघाला 6 बॉल आणि 18 रन कंपल्सरी चेस करावे लागतील, कारण पहिल्याच इनिंग मध्ये हा नियम मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. या पण ऐकूया डीजे अजयचं चांगलं संगीत. डीजे थोडस घाई करा मैदानामध्ये, कारण पहिलीच मॅच आहे. उशिराने आज सामने चालू झालेत. सहकार्य अपेक्षित असेल. सेकंड मॅच नावाळी विरुद्ध वाडेघर या टीमच्या दरम्यान होईल. नवनाथ यांनी टॉस जिंकलाय. नावाळी संघाचे कॅप्टन नवनाथ साळुंके जे अतिशय मोठं व्यक्तिमत्व आहे, दिग्गज लेजंड खेळाडू, तेवढेच चांगले समालोचक, आणि त्यांनी टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. तर बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला शुभेच्छा. आपल्या मंचावर हेमंत म्हात्रे देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. हेमंतजी आपलं स्वागत आहे. येणारे चेंडू आहेत 6. मैदानामध्ये 18 धावांची आवश्यकता आणि आमच्या मुख्य व्यासपीठ यांकडून गोलंदाज इथे सज्ज होईल विराज, एक यंगस्टर. पाहूया त्याच्या खांद्यावर ही महत्वाची भूमिका असेल आणि यावेळेला त्याला प्रदर्शन करावं लागेल आगासन गावासाठी. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल मैदानामध्ये खेळतो विकी पाटील आणि विकी पाटीलच्या बरोबर मात्र प्रशांत कुंभारकर. आता मात्र विकी पाटील कधी स्ट्राईक रोटेट करतो हे पाहावं लागेल. परंतु विकी पाटील देखील तेवढाच ताकदीचा खेळाडू आहे, कारण त्याने देखील केजू मुंडेला शेवटच्या बॉलवर षटकार मारलाय. ओव्हर द विकेट इथे विराज. आणि इथे मात्र सरळ फाईन लेगच्या हातामध्ये चेंडू जातोय. स्ट्राईक मला वाटतं रोटेट होणार की नाही हाच प्रश्न असेल. आणि पाहूया अंपायरचं मत काय, कारण एवढ्या वेगाने तर बॉल गेलाय फाईन लेगला आणि प्रशांत थोडासा नाराज आहे. म्हणजे नवीन बॅट्समन मैदानामध्ये येईल, तो देखील स्ट्रायकिंग एंडला. येणारे चेंडू असतील 5 बॉलमध्ये रन करायचे अजूनही मैदानामध्ये 18. येस डीजे.
धीरज येतात नवीन बॅट्समन. 5 चेंडूचा खेळ शिल्लक, 5 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता. प्रशांत कुंभारकर आता मात्र ज्याप्रमाणे पाण्यातून मासा काढल्यानंतर तडपतो त्याच पद्धतीने प्रशांत कुंभारकर आता स्ट्राईक घेण्यासाठी तडपतोय मैदानामध्ये. परंतु अजूनही लक्षाचा विचार केला तर 5 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडला येण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय धीरज पाटील. परंतु गोलंदाजचं मी कौतुक करेन, आगासन टीमचा गोलंदाज विराज याने अतिशय चांगल्या टप्प्यावर बॉल टाकला. ज्या पद्धतीने केजू मुंडेने त्याला कानमंत्र दिलेत त्या कानमंत्राचा साक्षीदार ठरत असताना आतापर्यंत विराज. पाहूया दुसरा चेंडू कुठल्या लाईन आणि लेनने टाकतोय, परंतु मैदानामध्ये डावकुऱ्या त्याचा फलंदाज सज्ज होतोय धीरज पाटील. त्याच्या विरुद्ध राईट राऊंड विकेटने सज्ज होईल गोलंदाज विराज. 5 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण. स्कोरबोर्डवर धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळाली 54, 54. 72 धावांचं लक्ष. आणि यावेळेला मात्र अतिशय वेगाने धाव इथे कंप्लीट केली आहे प्रशांतने. दुसरी धाव देखील कंप्लीट होईल का? आणि चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने, तिसरी धाव इथे कंप्लीट करावीच लागेल प्रशांतला. इथे मात्र एक एक्स्ट्रा रन जरी खर्च केली असती आगासन टीमने तरी देखील काही झालं नसतं, कारण स्ट्रायकिंग एंडला इथे बॅट्समन धीरज राहिला असता. कारण हा बॉल जर बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला असता तर धीरजकडे स्ट्राईक असते. आणि इथे मात्र आता स्ट्राईक चेंज झाली आहे आणि प्रशांत कुंभारकर स्ट्रायकिंग एंडला अखेर जाऊन पोहोचलाय. 3 धावा मिळतील आणि 3 धावांबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 57. 15 धावांची आवश्यकता असेल. येणारे 4 चेंडू शिल्लक, 4 बॉल आणि 15 रन. चार बॉल आणि 15 धावांचं अजूनही लक्ष असेल. SB चषक 2018 19/6 दैदिप्यमान 16. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. आकुटप्याचा बॉल कट केला एक्स्ट्रा कव्हरला. 1 बाउन्स त्याच्या डोक्यावरूनच जाईल हा चेंडू. नो चान्स, कारण तिथे प्रयत्न नाहीये. आणि यावेळेला आणखीन एक चौकार प्रशांत कुंभारकरच्या बॅटमधून. आता समीकरण बदललं. 3 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. 61, 61. 3 बॉल आणि 11 रन कंपल्सरी काढाव्याच लागतील हेदुडने संघाला मॅच जिंकण्यासाठी. 3 बॉल 11 रन. तीन चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. प्रशांत कुंभारकर वन हँडेडली या मॅच मध्ये प्रदर्शन करत असताना आतापर्यंत त्याने 38 धावा कंप्लीट केल्यात या इनिंग मध्ये. गोलंदाज विराज. ओव्हर द विकेट. फटका एक्स्ट्रा कव्हरला बीट करेल. चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. अतिशय नेत्रदीपक फटका इथे लगवत असताना प्रशांत कुंभारकर. आणि आता मात्र 7 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 2 चेंडू मध्ये. 2 बॉल 7 रन. पहिलीच मॅच प्रेक्षकांचा मनोरंजन करणारा सामना इथे ठरतोय. पैसा वसूल सामना आपल्या समोर इथे रंगत असताना 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये रन करायच्या 7 कंपल्सरी हेदुडने संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. पहिल्याच मॅच मध्ये पैसा वसूल सामना जे प्रेक्षक सकाळच्या सत्रामध्ये आले त्यांच्यासाठी, कारण आतापर्यंत 72 धावांचं लक्ष होतं हेदुडने संघाच्या समोर. आतापर्यंत त्यांनी धावा केल्यात मैदानामध्ये 66. 65 म्हणजे अजूनही 7 धावांची आवश्यकता असेल मैदानामध्ये. 2 चेंडू आणि 7 रन हे समीकरण. ऑन साइडला पॅक क्षेत्ररक्षण परंतु कव्हर सातत्याने फोडतोय इथे प्रशांत कुंभारकर. चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी खूप चांगले एक्स्ट्रा कव्हरला त्याने स्ट्रोक लगवलेत. 2 बॉल 7 आणि पुन्हा एकदा ते चित्र. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल बंदुकीच्या गोळीने. आणखीन एक दर्जेदार चौकार इथे लगवतोय. बॅक टू बॅक 3 चौकार आतापर्यंत लगवलेत इथे प्रशांत कुंभारकरने. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 69. आणि प्रशांत खेळतोय या मॅच मध्ये 46 या आकड्यावर. 46 नॉट आउट. आणि त्याने या शेवटच्या बॉलवर चौकार लगवला तर मात्र नक्कीच विजयाचा जल्लोष आणि अर्धशतक देखील त्याचं कंप्लीट होईल. या मॅच मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 69. 3 धावांची आवश्यकता. 3 धावा या काढाव्याच लागतील. कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. नियम क्रमांक 8 जो फॉर्म आहे या स्पर्धेचा त्याच्यामध्ये सर्वच नियम दर्शित करण्यात आलेले आहेत आणि यावेळेला त्याच नियमांतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते. आता मात्र तुम्हाला एका बॉलमध्ये 3 धावा काढाव्याच लागतील मैदानामध्ये सामना जिंकण्यासाठी. पाहूया प्रशांत कुंभारकर धावसंख्या 46 वर खेळतोय. पहिल्याच मॅच मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सामना आपल्या समोर रंगतोय. हृदयाची धडधड इथे वाढवणारा हा सामना आपल्या समोर, अंगावर शहारे आणणारा सामना आपल्या समोर.
3 धावा इथे काढाव्याच लागतील. 1 बॉल शिल्लक आहे मैदानामध्ये. बॅटिंग करणारा संघ हेदुटणे, त्याच्या समोर आहे फलंदाज प्रशांत कुंभारकर. ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत या मॅच साठी. 1 बॉल आणि 3 रन. यावेळेला कट करायचा होता, पंचाकडे अपील होते व्हाईट बॉलची आणि ते मात्र ती उचलून धरली आहे. पंचांनी हा घोषित केलाय व्हाईट बॉल. आता 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल मैदानामध्ये. कंपल्सरी टार्गेट चेस करावं लागेल हेदुटणे या संघाला. प्रशांत कुंभारकर खेळतोय 46 या आकड्यावर. चला जास्त वेळ घेऊ नका. आगासन टीमचे सर्वच खेळाडू. अंपायर डिसिजन विल बी फायनल. डू नॉट आर्ग्युमेंट. 1 चेंडू आणि अजूनही 2 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. रंगतदार असा सामना. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. तो नियम बदलवला जाणार नाही, निर्णय बदलवला जाणार नाही. आगासन संघ मॅच तुम्हाला चालू ठेवायचे. 1 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता असेल हेदुटणे या संघाला. 1 बॉल आणि 2 रन कंपल्सरी. एक चेंडू आणि 2 धावा हे समीकरण. तिसऱ्या पंचांची म्हणजे टीव्ही अंपायरची इथे कुठल्याच पद्धतीची मागणी स्वीकारली जाणार नाही, कारण मुख्य अंपायरचा निर्णय हा अंतिम असतो क्रिकेटच्या पटलावर. चला सामना चालू करा. आगासन संघ 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता अजूनही मैदानामध्ये असेल हा सामना जिंकण्यासाठी. एक चेंडू आणि 2 धावा हे समीकरण. अतिशय चांगली मॅच, मनोरंजन या क्रिकेटच्या माध्यमातून होत आहे. सर्वच प्रेक्षक आनंदित आहेत ही मॅच बघत असताना. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. ती व्हाईट बॉल इथे टाकल्या. आता 1 बॉल मध्ये 2 रन करायचे आहेत हेदुटणे संघाला जिंकण्यासाठी. 1 बॉल आणि 2 रन. प्रशांत कुंभारकर खेळण्यासाठी सज्ज होतोय. टाळ्यांचा गजर होतोय मैदानाच्या बाहेर. गोलंदाज तयार. फुलटोस बॉल. पुन्हा एकदा लेग स्टंप सोडलाय. पुन्हा एकदा अंपायर आमच्याकडे वळण घेतात. हा व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी इथे करत असताना गोलंदाज विराज. आणि आता मात्र स्कोर लेवल. निर्णायक विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. टीम हेदुटणे. काय होता हा सामना आणि कुठे गेलाय हा सामना, कारण तुम्ही पाहिलं असेल ज्या पद्धतीने रंग बदललाय या मॅचने. सरडा जसा रंग बदलतो तसाच रंग या मॅचने बदललाय. एका बाजूला झुकत होता आगासनकडे हा सामना. ज्यापर्यंत 3 ओव्हर झाले होते, कारण केजू मुंडेने चांगली गोलंदाजी केली, परंतु 4थ्या ओव्हर नंतर कुठेतरी कलाटणी मिळाली या मॅचला. 4थ्या ओव्हरमध्ये हा सामना जिंकला हेदुटणे टीमच्या दिशेने. 5व्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आगासन संघाने बाजी मारली, कारण पहिल्या 2 बॉलवर फक्त 3 रन आले, परंतु त्यानंतरच्या 3 चेंडूवर 3 चौकार लागून हेदुटणे संघाने सांगितलं की आम्ही देखील कमी नाही आहोत. त्यामध्ये प्रशांत कुंभारकरने चांगली बॅटिंग केली. 1 बॉल 1 रन. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा या मॅच साठी. सामन्यामध्ये खेळतोय प्रशांत कुंभारकर. प्रेशर ऑन बॉलर, प्रेशर ऑन बॅट्समन. दोन्ही खेळाडूंवर सध्या प्रेशर आहे. धाव करायची आहे 1. निर्णायक विजयासाठी 71 धावा स्कोर बोर्डवर. सामना जिंकण्यासाठी 1 धाव ही काढावीच लागेल हेदुटणे संघाला. गोलंदाज विराज कट केलाय आणि हा सामना इथे जिंकलाय. अर्धशतक देखील पूर्ण करतोय प्रशांत कुंभारकर. वेल प्लेड प्रशांत कुंभारकर. एकदा बॅट उंचावून दाखवायचे प्रशांत. अतिशय चांगला खेळ. अर्धशतक या मॅच मध्ये ठोकलं प्रशांतने. तकदीरने पहिल्या इनिंग मध्ये आणि दुसऱ्या इनिंग मध्ये प्रशांत कुंभारकरने अर्धशतक लगून हा सामना मात्र जिंकून दिला हेदुटणे संघासाठी. वेल प्लेड प्रशांत कुंभारकर.